नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला ओल्या नारळ म्हणजे नारळापासून रेसिपी बनवायची आहे. नैवेद्याला करा किंवा झटपट होणारी रेसिपी आहे. कधीही करून तुम्ही खाऊ शकता. पाहुणे आले तरीसुद्धा हा पदार्थ ताटात ठेवला तर तेवढीच ताटाची शोभा तर वाढवेल, पण पाहुण्यांनाही गोड काहीतरी पटकन खायला द्यावं असा पदार्थ आहे. त्यासाठी एक नारळ, वेलची पूड आणि तांदळाचं पीठ, गूळ. आता गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये किसून घेतलेला ओला नारळाचा किस घालून परतून घ्यायचा आहे. परतायचा असा का थोडंसं त्यातला ओलावा कमी झाला पाहिजे. तुपावर परतल्यानंतर त्याचा सुगंध सुंदरच येतो. आता आपल्याला त्यामध्ये परतून झाल्यावरती गूळ घालायचा आहे. जेवढं आपलं नारळाचं सारण असेल त्याच्यापेक्षा तेवढं सेमसुद्धा घाला किंवा थोडं कमी घातलं तरीसुद्धा गूळ चालेल. नारळाचा चव 1 वाटी आहे तर मी 1 वाटेला थोडंसं कमी असा गूळ घालून घेणार आहे परतून झाल्यावरती. आता झालेलं आहे परतून, हे पहा. गुळही घालून घ्यायचा आहे तेवढाच, आपल्याला किस जेवढा असेल तेवढा. तुम्ही जर गोड खात असलं तर थोडं जास्तही घालू शकता किंवा गोड कमी खात असला तर थोडं कमीही घालू शकता. आपल्या अंदाजाने घाला, पण हे माप अगदी परफेक्ट आहे. आता गूळ छान वितळस तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हा पदार्थ तुम्ही नैवेद्यालाही करू शकता मैत्रिणींनो. ज्यांना मोदक जमेत नसेल त्यांनी हा पदार्थ नक्कीच करून पहा, कारण आपल्याला लाटायचं नाही किंवा काही नाही, पटकन होणारा हा पदार्थ आहे. आता त्यामध्ये काजू बदाम हे घालून घेतलेले आहे काप. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही काही ड्रायफ्रूट्स घालायचे असले ते सुद्धा घालू शकता. ह्यामध्ये तुम्ही मनुके घालू शकता, चारोळी घालू शकता किंवा आणखीन काहीही तुमच्याकडे असलं तेही घालू शकता. आता वेलची पूड आणि सुंठपूड घालून घ्यायची आहे. आपला गूळ छान वितळलेला आहे. हे सारण आपलं तयार झालेलं आहे. पहा, छान असं कोरडं झालेलं आहे गूळ घातल्यामुळे. आणि जास्त असं कोरडं करायचं नाही, नाहीतर आपला गूळ चिवट होतो मैत्रिणींनो. बाजूला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. आधी तूप घालून घेऊ. हे पहा, 1 डब्बा पाणी आहे. जेवढं आपण पीठ घेणार आहोत तांदळाचं तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. आता वरून थोडंसं, हे पहा, आपण 1 डब्या पिठाचा घेतलेला आहे तर 2 डबं आपल्याला पाणी घालायचं आहे. सॉरी, मी 1 डबा आधी म्हटलं होतं, पण आपल्याला 2 डबे पाणी घालायचं आहे, कारण जेवढं पीठ असेल त्याच्या आपल्याला डब्बल पाणी घालायचं आहे. पाण्याला थोडी उकळी येऊन द्यायची आहे. त्यामध्ये मीठ आणि तूप घालून घ्यायचं आहे. मिठाने छान चव येते पिठाला आणि तुपाने आपल्या पिठाला चकाकी पण येते मैत्रिणींना. आता उकळी आल्यानंतर हे आपल्याला पीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये तूप घालून घेतले. पहा, साजूक तूप आहे मैत्रिणींनो. सुगंध अगदी छानच येतो त्याचा. आता तूप घालून झाल्यानंतर उकळी आले. पहा, आपल्या पाण्याला पीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण, मी डब्बाभर पीठ मोजूनच घेतलं होतं, भांड्यात ठेवलं होतं. 1 डब्बा, कोणतंही भांडं तुम्ही घेतलं
तर त्याचं डब्बल पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि ह्या पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाही मैत्रिणींनो. झटपट हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत तुम्हाला छान हलवता येईल तोपर्यंत. असं पाणी मिक्स झालेलं आहे पिठामध्ये. आणि आपला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. हे पहा, पकडीने थोडं टोप धरला का पीठ छान हलवता येतं. झाकण ठेवून द्यायचं आहे पिठावरती आणि परातीत ओतून घ्यायचं आहे. 2 मिनटं असं झाकण ठेवायचं, म्हणजे पीठ छान पाण्यामध्ये मिसळलं जातं व्यवस्थित, गुठळ्या न होता. आणि पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपल्या हाताला चटके बसू नये म्हणून एक ट्रिकसुद्धा करायची आहे मैत्रिणींना. हे आहे मॅशर पावभाजीचं. त्याने आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर थोडं थंड झालं का हाताने मळून घ्यायचं आहे. त्याआधी मी एक भांडं ठेवलेलं आहे पाणी घालून त्याच्यामध्ये, आणि वर चाळणी ठेवलेली आहे. चाळणीवरती कपडा ठेवलेला आहे पांढरे शुभ्र, रुमाल असला तरीसुद्धा चालेल. आता एका बाजूला पाणी ठेवून गॅस लावून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं पीठ तर मळून झालेलं आहे पहा, छान मऊसूद असं. त्याचा एक गोळा करायचा हातावरती छान असा, आणि आपल्याला लाटण्याने न लाटता हा पदार्थ करायचा आहे. जशी आपण मोदकाला पारी बनवतो त्याप्रमाणे पारी करून घ्यायची आहे. हे पहा, थोडंसं पाणी घ्यायचं पेल्यामध्ये, त्यामध्ये थोडं तेल आणि पाणी घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकतही नाही आणि आपली पारीसुद्धा छान तयार होते. आता ह्या टाईपमध्ये पारी तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपलं सारण घालायचं आहे. हे पहा, आणि दुमडून टाकायचं आहे. आहे ना सोपी पद्धत एकदम. अजिबात लाटायला नको, काही नको पीठ, किंवा असे लाट्या करायला नको. आणि हाताने आपल्या अंगठ्याच्या बोटाने आणि दुसऱ्या बोटाने असं दुमडत जायचं आहे. ह्या झाल्या ओल्या नारळाच्या करंज्या. तुम्ही ह्याला करंजाही म्हणू शकता, किंवा आमच्याकडे याला कानवलेसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता हे सुद्धा मला कळवा. आता अशा सगळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि पाणी गरम झालेले आहे त्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. वाफवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता वरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 10 किंवा 5 मिनिटंच लागतात याला, कारण आपण उकड काढलेली आहे. जसं मोदकाला तुम्ही उकडून घेतात त्याप्रमाणेच उकडून घ्यायचं आहे. झालेली आपली 10 मिनटं आणि आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा पाणीदार कानवली म्हणा किंवा ओल्या नारळाच्या करंज्या झालेल्या आहे. थोडंसं सुरीचं टोक तुम्ही घालून पहा. पहा, सुरीला काहीही न लागता ही रेसिपी तयार झालेली आहे. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. पहा मैत्रिणींनो, ज्यांना मोदक जमत नसतील त्यांनी हा पदार्थ नक्कीच करून पहा. मला तर खूप आवडला आणि आमच्या घरच्यांनाही आवडला आहे. तुम्हालाही आवडला तर तुम्हीही करू शकता आणि मला कमेंट जरूर कळवा. मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच छान असं विरघळणारा पदार्थ तयार झालेला आहे. अगदी म्हातारी माणसं ज्यांना दात नसेल ते सुद्धा खाऊ शकतात. वरचं आवरणसुद्धा मैत्रिणींनो कडक होत नाही. तुम्ही हे आवरण 2 दिवस जरी ठेवलं तरीसुद्धा अजिबात कडक होत नाही, कारण आपले मोदक जे आपण करतो तर खरंच कडक होत नाही, त्या टाईपमध्येच हा पदार्थ आहे.
आता काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर छान असं तूप घालून आहा हा हा मस्त मजा येते हे खायला. तुम्ही कधी केलं आहे का? नसलं केलं तर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला. अगदी तोंडात विरघळणारा, दिसायलाही सुंदर पाणीदार असा झालेला आहे आणि तूप घालून जर खाल्लात तर मजाच काय और. गरमागरम त्याची चव अगदी भारी लागते मैत्रिणी. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि जर बेल बटन दाबलं नसेल सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्यामध्ये जर काय बदल करायचा असला ते सुद्धा सांगू शकता. कानवलं म्हणजे पारंपरिक पदार्थ आहे. जुन्या काली मोदक हा पदार्थ बनवायचे, पण हे सुद्धा बनवून तेवढ्याच पद्धतीत मस्त असे खाऊ घालायचे. करून पहा, नक्कीच आवडेल. झटपट होणारा, ज्यांना जे मोदक नसतील येत त्यांनी हा पदार्थ नक्की करून पहा. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत ह्या रेसिपीला कसं वाटलं हे तुम्ही सांगा. ह्यामध्ये काय बदल करायचा असला तरी सांगू शकता. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हेही सांगा. बाय बाय, भेटूया.